नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी असं वक्तव्य केलेलं आहे, SC ST आणि OBCचं आरक्षण सार्वजनिक सगळ्या ज्या काही नोकऱ्या आहेत सरकारी, तर ते अतिशय कमी कमी होत चाललेलं असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, म्हणून आता खाजगी क्षेत्रातही आरक्षणाचं नियम लागू केला पाहिजे. काय परिस्थिती आली बघा. जे सगळे वारंवार सरकारमध्ये आरक्षण, सरकारने हे करावं, सरकारने ते करावं हे सांगत होते. 1990 नंतर जागतिकीकरण पर्वात भारतच नाही सगळ्या जगभरात सरकार नावाची गोष्ट संकुचित होत चाललेली आहे. ती संकुचित होणं भाग आहे एकूण समाजाच्या हितासाठी. किमान सरकार असावं, ज्या ज्या ठिकाणी किमान सरकारी हस्तक्षेप आहे त्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीनं विकास होतो, खुली स्पर्धा असते, त्याच्यानंतर कुठल्याही मनुष्याच्या प्रतिभेला वाव जास्त मिळतो. हे जगभरात सिद्ध झाले. मी भारतापुरतं म्हणत नाही. सरकार नावाची गोष्ट किमान असावी. बाकी सर्वसामान्य पातळीवरती जो व्यवहार चालत असतो, जशी बाजारपेठ चालत असते, इनव्हिजिबल हँड असं जे शब्द वापरला गेला होता, त्या पद्धतीनं डिमांड अँड सप्लाय प्रमाणे बाजारपेठ चालते. डिमांड अँड सप्लाय प्रमाणे बाकीचं सगळं उत्पादन होतं आणि ग्राहक हे जे सगळं जसं मांडतात त्याच पद्धतीनं समाजामध्ये एखाद्या गोष्टीची गरज आहे, मग त्याच्यासाठी समाज त्याच्यातून त्या गोष्टी समोर येतात आणि त्याची पूर्तता होते. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गावगावच्या चालणाऱ्या जत्रा, उत्सव, भंडारे. कोणी नियोजित केलेलं असतं, कोणी ठरवलेलं असतं, काय त्याचा JR निघालेला असतो, त्याच्यासाठी कुठून पैसा गोळा होतो. किंवा एखाद्या ठिकाणी भंडारा आहे तर कोण प्रत्येक आपापल्या पद्धतीनं जी मदत करतात लोक, कोणी धान्य देतं, कोणी प्रत्यक्ष तिथं वाढतं, कोणी पत्रावळ्या आणून मांडतं, अजून ज्याला कोणी तिथं प्रत्यक्ष मेहनत करतं, कोणी साफसफाई करून देतं तिथलं, आणि सगळे त्या ठिकाणी जेवायला बसतात. हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे समाज कसं चालतंय. त्याच पद्धतीने गोरगरीब आहे त्याची काय व्यवस्था करायची, कोणाला भीक वाढायची, कोणाला मदत करायची. जुनी एक पद्धत मला आठवते. माझ्या स्वतःच्या घरामध्ये परभणीला नानलपेठ नावाची जी वकिलांची वस्ती होती, त्या ठिकाणी अशी पद्धत होती, शिक्षणासाठी म्हणून आजूबाजूच्या गावातून जर कोणी विद्यार्थी कुठल्याही जातीचा, माझ्याकडे राहिलेले दुसऱ्या जातीचेच विद्यार्थी म्हणून सांगतो, त्या काळात आजोबांच्या वडिलांच्या काळापुरती गोष्ट सांगतो, तो जर येऊन राहणार असेल तर तो मुलगा त्या घरातले कामही करायचा आणि बदल्यात त्याला आसरा, खाणं पिणं दिलं जायचं, त्याची फीस भरली जायची. कुठलीही गव्हर्नमेंटची शासकीय योजना काहीही नव्हतं, पण प्रश्न इतकाच होता की त्या विद्यार्थ्यांनी विद्या म्हणजे अभ्यास केला पाहिजे. बाकीचं काही करण्यासाठीची ही सोय उपलब्ध नव्हती. अजून एक सोय अशी होती की ज्याला बाकीची सोय आहे त्याला खाण्यासाठी म्हणून माधुकरी मागणी. मग त्यावेळेस काय करायचं, त्याचे ठरलेलं असायचं कुठल्या घरी मागायची आणि कुठल्या वेळी मागायची, कारण की तो विद्यार्थी आहे, त्यानं विद्या करावी. हे मी दोन्ही माझ्याकडे बघितलेलं आहे, माझ्या आजोळी बघितलेलं आहे. राहायला विद्यार्थी असायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दुसरीकडे कुठंतरी राहायची सोय आहे ते माधुकरी मागून, म्हणजे आपली 2 वेळची सोय, आणि तेही त्यानं समोरच्याने दिलं तेवढंच, मागता येत नव्हतं पुन्हा जास्तीचं. आणि त्याच्यातली एक आठ होती. समाज कसं चालतो हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये एक आठ अशी होती की त्या बाईनं तिच्या चुलीवर जे सध्या स्वयंपाक चालू आहे ते वाढायचे, शिळं वाढायचं नाहीये. माधुकरीचं माझा अनुभव आहे माझ्या आजोळचा. तर मी जेव्हा जेव्हा बघितलं, कधीही आजीनी रात्रीची उरलेली भाकरी, पोळी, भात वाढलेला नाहीये. तिथं प्रत्यक्ष चुलीवर जे चालू आहे त्याच्यातलंच अन्न जे आहे ते वाढलेलं आहे. तर तशी एक नियम होता नैतिक असा. समाज ह्या पद्धतीनं चालतो. तुम्ही सरकारच्या नावानं बोंबा मारले, सरकारच्या गळ्यात जाऊन पडले, सगळं सरकारी पातळीवरती व्हावं म्हणाले. ह्या कोबड्या इतक्या मोठ्या झाल्या, साध्या कोबड्या, आधुनिक कोबड्या, सोन्याच्या कोबड्या, चांदीच्या कोबड्या, कोबड्याला चाकं द्या, अजून चांगल्या करा, मोठ्या करा, भव्य करा. या नादामध्ये प्रत्यक्ष पायातलं बळच संपून गेलं. क्रीमी लेअरची 8 SC ST OBC आरक्षणाच्या संदर्भामध्ये का नाही लावली जात आणि का नाही हे आग्रह धरत? किंवा SC आरक्षणामध्ये पुन्हा अजून कोटा अंतर्गत कोटासाठी का अस्वस्थता येते? कालपर्यंत तुम्हाला सवर्णाशी भांडायला जोर होता, मग आता तुमच्या जातीच्या अंतर्गत पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे नवबद्ध यांना जास्त फायदे मिळाले आणि बाकीच्या दलितांना मिळाले नाहीत. मग का नाही तुमचं तोंड ह्याच्यासाठी उघड्यात? का मुग गळून गपचूप बसते? सगळ्या दलित आरक्षणामध्ये सगळ्यात जास्त वाटा हा नवबौद्धांना मिळाला, बाकीच्या दलितांना मिळाला नाही. मग का नाही बोलत तुम्ही ह्याच्यावरती? मी तर त्या एका मिरवणुकीतली घोषणा मला दुसऱ्या दलित मित्रांनी प्रत्यक्ष निरीक्षणामध्ये आणून दिली. अण्णा आणि भाऊ कितीही असतील, बाप फक्त एकच बाबासाहेब, अशी घोषणा आहे आंबेडकर जयंतीची.
कशासाठी? कारण की तुम्हाला ठरवून दुसऱ्या ज्या दलित जाती आहेत त्यांना डिवचायचं होतं. मग हा सगळा अंतर्गत मतभेद केव्हा पुढे आला? जेव्हा कोटा अंतर्गत कोटाची मागणी अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याची गंभीर दखल घेतलेली आणि आता सगळ्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं. कालपर्यंत सवर्णाशी भांडताना गोड वाटत होतं किंवा या प्रश्नाचं आजतागायत हे उत्तर तथाकथित स्वतःला समतावादी आंबेडकरवादी म्हणून घेणारे देऊ शकलेले नाहीयेत की सगळ्या दलितांना तुम्ही नवबौद्ध का नाही करू शकले. ते हिंदू धर्मात खितपत पडलेले आहेत, हिंदू धर्माने अन्याय केलेला आहे, सनातन्यांनी कसं सगळं शोषण केलं, सगळं वादासाठी मान्य करू, त्याची चर्चाच मी करत नाही. आता आज जो मुद्दा समोर आलेला आहे, तुम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण पाहिजे. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःच्या बुद्धिमत्तेनं आणि प्रतिभेनं पुढे गेलेले कितीतरी दलित मला माहिती आहे. अगदी माझ्या जवळच्या मित्रांच्या उदाहरणं देऊन मी सांगू शकतो. त्यांना नाही या कुबड्यांची गरज पडली. कुठल्या ज्याच्या पायामध्ये बळ आहे त्या माणसाला कधीच कुबड्याची गरज पडत नसते. मदत कुठली करायला पाहिजे होती? तुम्हाला घर नाही, तुम्हाला घर दिलं. तुम्हाला जेवायला नाही, तुम्हाला जेवायला दिलं. तुम्हाला कपडे नाहीत, तुम्हाला कपडे दिले. तुम्हाला तुमचं कौशल्य विकसित करण्यासाठी साधनं नाही, ती साधनं दिली. पण प्रत्यक्षामध्ये जे कौशल्य पाहिजे, जी बुद्धिमत्ता पाहिजे, जो धारदार तर्क पाहिजे, त्याच्यावरती कॉम्प्रोमाइज कसं काय करता येऊ शकेल? कुणाला याच्याबद्दल विचार नाही करावा वाटलं? दलित विद्यार्थ्यांना राहायला जागा नाही म्हणून त्यांच्यासाठी वसतिगृह तयार करणे हे मी समजू शकतो. केवळ दलित विद्यार्थीच नाही, आम्ही शिकत असताना जैन सगळे विद्यार्थी होते, त्यांचं एक वसतिगृह होतं वेगळं, की ज्या मुलांना किंवा जैन समाजातले जे अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये त्यांची सोय व्हावी म्हणून. चांगली गोष्ट आहे. किंवा आजही आपल्याकडे 15 ऑगस्टच्या निमित्तानं कितीतरी संस्था वह्या वाटतात, पुस्तकं वाटतात, त्याच्यानंतर कपडे वाटतात, जेवण ते शाळेत आणण्यासाठी डबा जो आहे, कितीतरी गोष्टीचं वाटप केलं, आजही केलं जातं. शासनाने फक्त काहीतरी 8वी पर्यंतची पुस्तकं मोफत दिलेत, नंतरच्या मुलांचं काय करायचं पुढच्या म्हणल्याच्या तर ते पण देणाऱ्या सगळ्या संस्था आहेत. ते बरोबर आहे. कुणालाही आर्थिक अडचण असेल तर प्रत्यक्ष मदत करता येते, ते बरोबर आहे. पण तुमच्यासाठी विशिष्ट जागाच राखीव ठेवायच्या आणि ते इतके वेळ ठेवायच्या, त्याच्यामध्ये क्रिमी लेअर ठेवायचं नाही. आता ते कमी पडलं म्हणून की काय खाजगीमध्ये सुद्धा आरक्षण करायचं, ही काय गोष्ट आहे? म्हणजे ह्या ज्या कुबड्या मागण्याची जी काही वृत्ती आहे ती वाढतच चाललेली, संपायला तयार नाही. आत्ताच्या ह्या आधुनिक काळात जेव्हा की दलित विद्यार्थी पण ह्या चौकटीत अडकायला तयार नाहीत. मी माझ्या अतिशय जवळच्या दलित मित्रांची पण पुढची पिढी ज्या मोकळेपणानं खुल्या वर्गाशी स्पर्धा करून पुढे जाऊन प्रत्यक्षामध्ये त्याचे फायदे घेताना बघतो आहे खुल्या गोष्टीचे, आणि इथं तुम्ही काहीतरी अजून जुनाट मागणी करायला लागलात. म्हणजे तुम्ही जे काही आहे ते सगळं संपून गेलेलं आहे, तो विषय संपून गेलेला आहे. मेल्या मड्याला तुम्ही परत जिवंत करायला लागलात. गेलं ते सगळं संपून गेला विषय. आजही ज्यांची परिस्थिती अतिशय सामान्य आहे त्यांना भौतिक पातळीवरती जी मदत करायची ती केली पाहिजे, आणि ती समाज करतो हे पण मी सांगतो. आधुनिक काळामध्ये ज्याला अन्न पाहिजे, आज तर अशी परिस्थिती, तुम्ही जितकं बोंब केली अन्नाच्या नावानं, शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवली आणि सगळ्या जगाला खाऊ घालता येईल एवढं धान्य पिकवलेले, जगभरातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेले. एक सुद्धा माणूस आज असं तुम्हाला मिळणार नाही की ज्याला शिजलेलं अन्न दिलं तर तो घ्यायला तयार आहे. कारण की आहे सगळ्यांना पोटभर, ही व्यवस्था केलेली आहे. भुकेचा प्रश्न सगळा सोडून टाकलेला आहे. आता कोणाला शिल्लक राहिलेला आहे की अगदी फार थोड्या ठिकाणी प्रत्यक्ष ते अन्नधान्य पोहोचवता येत नाही. आहे, उपलब्ध आहे. कपड्यांच्या बाबतीमध्ये असंच. मोठी शहरं सोडली तर निवाऱ्याच्या बाबतीमध्ये पण काही मुद्दा उरलेला नाही. आणि तरी तुम्ही काय मागणी करता की राखीव जागा खाजगी क्षेत्रातही असलेल्या पाहिजे. म्हणजे ह्यांना हे कळे ना की स्वतः हे सगळे त्यांच्या कितीतरी कामासाठी सगळ्या पूर्णच्या पूर्ण खाजगी क्षेत्राचा वापर करतात, आणि सगळ्या खाजगी क्षेत्रामध्ये कोणी बघत बसलेलं नाही की समोर त्याची जात काय. शहरी व्यवस्थेमध्ये तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येकाला त्याचं काम होण्याशी आणि विशिष्ट ह्याच्या वेळामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं होण्याची पडलेलं आहे. त्याची नंतर पुढे जात काय आणि काय नाही ते हे सगळे जुनी व्यवस्था, सरकारी काहीतरी हे तेवढ्या पुरती शिल्लक राहिलेलं आहे. खुल्या ह्याच्यामध्ये आजही असेल ना, मी परत तेही सांगतो की आजही जे दोष असतील ते दूर करण्याच्यासाठी जे दलित आणि गरजू विद्यार्थी आहेत, इतर मागास विद्यार्थी आहेत, त्यांच्या भौतिक पातळीवरच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. पण प्रत्यक्ष परीक्षेमध्ये बसताना त्यांना तितकी अनुकूल परिस्थिती तयार करून बाकीच्या वर्गाच्या बरोबरची स्पर्धा करून तितके मार्क मिळवूनच प्रवेश दिला जावा. तिथं जर तुम्ही अशा पद्धतींची जर इतके वर्षाच्या नंतर सुद्धा, आणि ते कमी पडलं म्हणून काय तुम्हाला खाजगी क्षेत्रात ते आरक्षण मागायची गरज पडली, याचा अर्थ असा की तुमची सगळीच्या सगळी योजना फेल गेलेली आहे. प्रकाश आंबेडकरांची मागणी हास्यास्पद आहे.
टीकाही करायची गरज नाही, कारण की ते प्रत्यक्षामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणी आता मानायलाच तयार नाही. मी स्वतः प्रत्यक्षात गेली 30 वर्ष परभणी आणि त्याच्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक ठिकाणी वावरतो आहे, काम करतोय वेगवेगळ्या संस्थांमध्ये. प्रत्येक ठिकाणी मी बघितलं की जे कोणी थोडंफार त्याची काही प्रतिभा आहे, बुद्धी आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कौशल्य आहे, काही करू पाहत असेल तर त्याला सगळे पाठिंबा द्यायला तयार होतात. त्याच्यासाठी सगळ्या पद्धतीची मदत उभी राहते. प्रत्यक्ष आमच्या जे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्याच्या माजी विद्यार्थी संघटनेमध्ये मी 7 वर्ष काम केलेलं आहे. ज्या विद्यार्थी गरजू आहेत त्याची जात न पाहता त्या सगळ्याला मदत करण्याच्यासाठीचा एक उपक्रम 1-2 नाही 7 वर्ष मी स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो. आताही चालू आहे, फक्त मी स्वतः माझी कारकीर्द संपल्यामुळे बाहेर आहे. त्याच्यामुळे हा जो भंकसपणा कोणी म्हणणार असेल की खाजगी क्षेत्रात हे आरक्षण हे करा, हे म्हणजे अकलेचे तारे तोडणं आहे. होणं नाही असं म्हणायची पण मी गरज नाही. ते स्वतः दलितांना सुद्धा परवडणार नाही, कारण की त्यांना इतकं मोठं आभाळ मोकळं आहे. 5% जेमतेम फालतू नोकऱ्या ह्या सरकारी पातळीवरच्या उपलब्ध आहे. 95% रोजगार हा बाकीच्या जो क्षेत्रात आहे जिथं तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवावं लागतं, आणि जो दाखवतो त्याला त्याचा फायदा मिळतो. आता तर सोशल मीडिया आणि ऑनलाईनमध्ये तर भरपूर फायदे प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेला होताना दिसत आहेत. पण ह्यांना जर मूर्खाच्या नंदनवनामध्ये राहायचं असेल आणि त्या सरकार धार्जिण्या मागण्या करायच्या असतील तर करत राहा. त्याच्यातून निष्पन्न काय होईल असं काही दिसत नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.